दुसऱ्या दिवशी माझे बाबा बैलांना पेंड आणण्यासाठी शिरगुप्पीला गेले होते, पण त्यांनी येताना कसलीच मिठाई आणली नव्हती आणि कोणी त्यांना त्याबद्दल विचारलंसुद्धा नव्हतं. आमच्या इरली काकूंनी सखाच्या तशा जाण्याला आमच्या संपूर्ण वाड्याला जबाबदार ठरवून त्या सगळ्यांना मनस्ताप देत राहिल्या होत्या, पण त्यांचं ते वागणं आता मांजरीवाडीत घरोघर पसरायला लागलं होतं. आमच्या खोतांची आबरू अशी वेशीवर टांगणं माझ्या आजीला अजिबात पसंत नव्हतं. आजीचं हेच म्हणणं होतं की सखा अपघातानं गेला, त्याचं दुःख वाड्याला आहे. तरी आता भेटायला कोणी बाहेरचं आलं की इरली काकू त्यांना वाड्यातल्या प्रत्येक माणसाबद्दल काही बाई सांगत आम्हा मुलांना शिव्या देत बसत. पूर्वी आमच्या खोताच्या वाड्याकडे कधी कोणी वाकड्या नजरेनं बघितलं नव्हतं. आता एवढं नागो काकांचं आणि कमळी काकूंचं लग्न मांजरीवाडीवर गाजलं, पण नंतर सगळं काही शांत होऊन गेलं होतं. पण इरली काकू आता जो येईल त्याला आम्हा सर्वांबद्दल काही बाई सांगत असत आणि त्यामुळे किन्ना काकांसारख्या माणसांचं फावत होतं. आजीला तेच नको होतं. आता माझ्या आजीनं स्वतः आपल्या भूतकाळात आपल्या पतीच्या मृत्यूचं दुःख, आनंदीच्या वैधव्याचं दुःख भोगलेलं होतं. तसं प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काही ना काही दुःख भोगतच असतो, पण इरली काकूंची ती दुःख भोगण्याची तऱ्हाच वेगळी होती. आता ताजं दुःख हळूहळू पाझरून हलकं होतं, नंतर कधीतरी ते शिळं होतं आणि संपून जातं. पण आमच्या इरली काकूंचं दुःख उलट दिवसेंदिवस जास्तच होत होतं. माझ्या आजीची पूर्वीपासून एक सवय होती. तिच्या मनाला काही लागलं की ती अशी सातमाईंच्या पारावर जाऊन तासनतास बसून राहायची. त्यावेळी मात्र तिथे जाऊन कुणीही तिची समाधी भंग करत नसे आणि ज्यावेळी ती वाड्यात परत येत असे त्यावेळी तिचं मन शांत झालेलं असे. मला आठवतं एकदा आजीला सातमाईंबरोबर हलक्या आवाजात बोलताना मी पाहिलं होतं. म्हणजे त्यावेळी वाड्यात काही घडलं नव्हतं, तरी आजी असंच त्या पारावर जाऊन बसली होती. तेव्हा दुपार झाली होती, घरातली बायका मंडळी झोपलेली होती. मी आजीजवळ बसावं म्हणून हलक्या पावलांनी तिथे गेले आणि आमच्या तुळशी वृंदावनाजवळ थबकले. माझी आजी अगदी वाकून त्या सातमाईंशी अगदी गुणगुणावत असं बोलत होती. त्यावेळी मला भास झाला त्यासुद्धा तिच्याशी बोलतायत. तेव्हाच अचानक माझी आजी मागे वळाली आणि मला बघताच चटकन सरळ बसत म्हणाली, सरस्वती अगं काय झालं, तू झोपली नाही का? तसं मी तिच्या जवळ जात म्हणाले, आजी तू आत्ता सातमाईंशी बोलत होतीस आणि त्यासुद्धा तुझ्याशी बोलत होत्या ना? तशी माझी आजी उठून मला जवळ घेऊन वाड्यात येत म्हणाली, सरस्वती अगं आपण देवघरातल्या एकांतात कधी देवाशी तोंडानं नाही तर मनानं बोलतो ना, तसं मी बोलते सातमाईंशी. आणि लहान असलेल्या मी आजीला वाड्यात शिरता शिरता विचारलं, तरी आजी त्या सातमाईसुद्धा तुझ्याशी बोलत होत्या ना? माझ्या डोकीवर चापट मारत आजी म्हणाली, अगं तुला तो भास झाला. सरस्वती तू अशीच पळत जा, त्यांनाच विचार तुम्ही माझ्या आजीशी बोलत होतात का, आणि नंतर त्या काय म्हणतात ते मला येऊन सांग. आणि मी खरंच बरं आजी आहे म्हणून माझ्या परकराचे फलकारे उडवत पळत सातमाईंच्या पारावर जाऊन त्यांना विचारलं की सातमाईंनो तुम्ही आत्ता माझ्या आजीशी बोलत होतात ना? तेव्हा तिथे कोणीही माझ्याशी बोललं नाही, पण कोणीतरी मंद हसल्याचा भास मात्र मला त्यावेळी झाला. हे सगळं माझ्या फार लहानपणी घडलं होतं. खरं तर त्यावेळी आजी सातमाईंशी बोलत होती, त्या तिच्याशी बोलत होत्या, हा त्यावेळी मला झालेला भास नसून मी ते वास्तव पाहिलं होतं, पण माझ्या बालमनाला त्यावेळी त्याचा अर्थ कळला नव्हता. आणि कळाला तेव्हा मी मोठी झालेली होते. इरली काकूंमुळे हल्ली माझी आजी तासनतास पारावर जाऊन बसत असे. आजसुद्धा ती अशीच पारावर जाऊन बसली होती. त्यावेळी नागो काका आणि तातू शेतातला कापलेला कडबा मागील दारी ठेवण्यासाठी तिथे आले होते. ते दोघेही तो कडबा नीट रचून ठेवत असताना अचानक महान आश्चर्य घडलं. आमचे नागो काका काम करता करता आजीकडे वळून म्हणाले, अंबे सरस्वतीला बोल लावू नका, सखा परत येणार आहे. ते ऐकताच माझी आजी भयंकर धक्का बसून उठून उभी राहिली. तेव्हा ती फक्त थरथरत आनंदे आनंदे असं ओरडत असताना आमचा सगळा वाडा आजीला काय झालं काय झालं म्हणून धावला. आत्याचा हात घट्ट धरून आजी रडत म्हणाली, आनंदे बघ बघ ग, सातमाई काय म्हणतायत बघ, त्या म्हणतायत सरस्वतीला बोल लावू नका, आपला सखा परत येणार आहे. हे ऐकताच आमचा सगळा वाडा एकदम स्तब्ध झाला होता.
क्षणभरच माझी आजी एकदम शांत होऊन सातमाईंकडे वाकून म्हणाली, ते कसं शक्य आहे? तुम्हाला माहिती आहे ना, इरलीचं मूल न होण्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि सातमाईंनो सखा परत येणार आहे, तर त्याला तुम्ही नेलत का? आता मी तुमची आंबाच तुम्हाला विचारते, तुमचा सखा राखेतून अलख निरंजन आदेश म्हणून उठून येणार आहे का? तेव्हा तिथे मी जे मंद हसणं ऐकलं होतं, तेच हसणं आम्ही सगळ्यांनी ऐकलं. आणि त्याच वेळी माझे बाबा पुढे आले आणि म्हणाले, "आई, तुला माहिती आहे ना, जिथे श्रद्धा आहे तिथे विश्वास आहे, जिथे विश्वास आहे तिथे सातमाई आहेत, आणि जिथे सातमाई आहेत तिथे काहीही घडू शकतं." तेव्हा माझी आजी उदासपणे म्हणाली, "ते मला माहिती आहे रे पोरा. तसंच मला हे देखील माहिती आहे, सातमाई म्हणाल्या तसा आपला सखा परत येणारच आहे. तर आता तो इरली सोडून कुणाच्या कुशीत आला आणि तो दिसायला अगदी आपला सखासारखा असला तरी त्यांनी इरली रामदासचं दुःख कमी होणार आहे का? तरी बाळकृष्ण आता सातमाई बोलतात ते सत्य होतं, तेव्हा आपण आता फक्त वाट बघायची." त्यावेळी तिथे फक्त माझ्या काकू, माझे बाबा, मी आणि तातू आणि नागो काकाच होतो. आजी आम्हा सर्वांना म्हणाली, "आता ही गोष्ट इरलीला आणि रामदासाला कळता कामा नये, कारण त्यांचा सातमाईंवरचा विश्वास मला डळमळीत करायचा नाही आहे. आता जे होईल ते आपण फक्त पाहायचं." तेव्हा आम्ही सगळ्यांनी माना हलवल्या. तसं बघता आमच्या सर्वांच्या वाड्याचा सातमाईंवर अगदी दृढ विश्वास होता. परंतु जेव्हा एखाद्यावर दुःखाचा प्रचंड डोंगर कोसळतो, त्यावेळी त्याचा देवावरचा अतूट विश्वाससुद्धा डळमळतो. माझ्या आजीला एकच खंत होती. तिचा विश्वास होता की आपला वाडा सातमाईंच्या पदराखाली सुखरूप आहे. आता इरली काकूंचं आणि तिच्या घरच्यांचं सखाच्या बाबतीतलं वागणं चुकीचं होतं, तरी त्याची शिक्षा त्यांनी एकदम सखालाच देऊन दिली, हे काही आजीला पटलेलं नव्हतं. आता आमचे आजोबा जाणार याचा संकेत सातमाईंनी दिला होता. आपल्या परीने त्यांना सांभाळायचा प्रयत्नसुद्धा केला होता, पण आजोबा तेव्हा सातमाईंच्या पदराच्या कक्षेबाहेर गेले होते. तेव्हा जर आजीने त्यांना जाऊ दिलं नसतं तर कदाचित आजही ते असते. तसंच आजीला अनेक वेळा वाटत असे की सातमाईंनी अन्नीला वेडवाकडं का होईना आयुष्य दिलंय, इंदू आजींच्या डोळ्यासमोर ठेवलंय, मग सखाला का नाही? कुणाला असं कायमचं हरवण्यापेक्षा कोणी वेडवाकडं जरी असलं तरी ते आपल्या डोळ्यासमोर आहे हे त्यांच्या नसण्यापेक्षा कितीतरी पटीनं सुखाचं असतं ना. इरली काकूंचा तो दुःखाचा आकांत आणि आपल्या मोठ्या पोराचं ते लपवून धरलेलं दुःख पाहिलं की आजीला अनेक वेळा वाटे, सखापेक्षा सातमाईंनी तिलाच न्यायला हवं होतं. तिला आपल्या आत्मातुखाबद्दल खूप काही वाटत असे. ते दोघेही सतत घाबरल्यासारखे असायचे. त्यांचं जेवणखाणसुद्धा तुटलेलं होतं. ते हल्ली सतत तिच्याच कुशीत नाही तर आनंदी आत्याच्या कुशीत बसत असत. त्यावेळी आपल्या आईचे ते मंद हुंदके ऐकत तिला अधिकाधिक चिकटून बसत आणि आजीला एकदम आपल्या त्या गोजीरवाण्या सखारामची आठवण येते. सर्व भावंडात शेंडेफळ असलेला सखा खरोखर बाळकृष्ण होता. तो वाड्यात सगळ्यांचा फार लाडका होता. आपल्या वडिलांच्या तर तो काळजाचा तुकडा होता. ते शेतावरनं घरी आले की सतत त्याला आपल्या खांद्यावर घेऊन वाडाभर फिरत आणि त्यांच्या खांद्यावर बसून सखा वाड्यातल्या सरस्वती, सगुणा, चिंगी, मंजीच्या वेण्या ओढत राही. खरंच ते क्षण किती सुखाचे होते. तेव्हा आजीला एकदम आठवलं, सखा आपल्या आईपेक्षा वडिलांच्या आणि वाड्यातल्या सगळ्यांच्या फार जवळचा होता. रामदास जेवायला बसला की सखाला बसायला आपल्या बाबाचीच मांडी लागत असे. एकदा त्याला साध्या कांजिण्या आल्या होत्या तर तिचा रामदास 8 दिवस शेतावर न जाता त्याच्या उश्याशी बसून होता. तेव्हा इरलीच त्याला म्हणाली होती, "अहो, सख्याला फक्त कांजिण्या आल्या आहेत, त्या उतरल्या आणि त्याला आंघोळ घातली की तो ठीक होईल." तेव्हा डोळ्यात पाणी आणून रामदास काका म्हणाले होते, "इरले, मी माझ्या पोराला असं आजारी बघू शकत नाही ग. मला कोणाही लहान मुलाचा आजारपण नाही बघवत ग." नंतर सखा कायमचा गेल्यावर ते तिच्या कुशीत येऊन रडत म्हणाले होते, "आये, आता मी सखाशिवाय जगू तरी कसा ग?" नंतर अनेक वेळा तिने त्यांना सातमाईंच्या पारावर बसून एकटंच रडताना पाहिलं होतं. त्यावेळी आपल्या पोराला असं रडताना पाहण्याशिवाय तिच्या हातात काही उरलं नव्हतं. आणि आता हा असा सगळा घोळ होऊन सातमाई सांगत होत्या की सखा परत येणार आहे. तो कसा
हे सगळं आजीला काही समजत नव्हतं आणि ह्या सगळ्या विचारांनी ती हात जोडून म्हणाली, "सातमाईंनो, जर सखा देऊन कोणाचा पदर तुम्हाला भरायचा असेल तर तो त्या इरलीचाच भरा." मला आज देखील तो आमचा सखा आठवतो. गोड दिसणारा सखा जरा मोठा झाल्यावर त्याच्या खोड्यांनी आमचा वाडा अगदी भरून गेला होता. दिवसभर तो आमच्या आजी आणि आत्याच्या गळ्यात पडून राहायचा. आत्याला तर तो स्वयंपाकसुद्धा करू द्यायचा नाही. त्याचं दुपारचं जेवण आमच्या मंगी काकू नाही तर कमळी काकू त्याला आपल्या चुलीजवळ नेऊन भरवत, तर माझी आईच त्याला दर दिवशी तेल लावून त्याची आंघोळ आटोपून नंतर त्याला काहीतरी ऊन भरवत असे. खरं तर सखा आमच्या इरली काकूंच्या म्हणजे स्वतःच्या आईच्या जवळ कधीच नव्हता. आपल्या काकूंच्या हातचं खात तो कोणाच्या तरी चुलीजवळ नेहमी असे आणि शेतातून रामदास काका आले की नंतर तो त्यांच्याजवळ जात असे. आमच्या डोक्यावर नेहमी तबला वाजवणारे आमचे तिरकस शिवा काका देखील गुडघ्यावर बसून सखाला आपल्या पाठीवर बसून घोडा खेळत तेव्हा सगळा वाडा त्यांना हसायचा. तरी शिवा काकांचं ते इथे तिथे घोडाहून फिरणं काही थांबायचं नाही. एकदा तर त्यांनी त्याला लहानसं पान करून खायला दिलं होतं. त्यावेळी शिवा काकांना आजी आणि आत्या एवढ्या ओरडल्या होत्या. आम्हा पोरींची तर सखाला कमरेवरून फिरायची चढाओढ लागे. त्यात तो माझ्याच कडेवर जास्त असायचा. त्यावेळी तो माझ्या लांब वेण्यांना घट्ट धरून बसायचा. गेल्या वर्षी कृष्ण जयंतीच्या वेळी आमच्या आनंदी आत्यानं त्याला बाळकृष्णासारखं सजवलं होतं. त्याच्या डोकीवर मोरपिसांचा मुकुट घालून त्याचे अनेक फोटो काढले होते आणि आता सर्वांच्या अशा मायेचा सखा आमच्या हसत्या खेळत्या वाड्याचं वाळवंट करून कायमचा दूर निघून गेला होता. त्याच्या प्रत्येक वाढदिवशी आमच्या वाड्यात दिवाळी सण साजरा होत असे. त्यावेळी कोल्हापूरची आबांची सगळी मंडळी आमच्या वाड्यात असत. नंतर 4 दिवस राहून जाणाऱ्या आमच्या रमाकाकू आजीला हलकेच म्हणत, "आज्जे, सखाला 4 दिवस आमच्या वाड्यावर नेऊ का?" तशी आमच्या वाड्यात शांतता पसरत असे. नंतर हलकेच आत्यापुढे होऊन म्हणायची, "तुम्ही वाटल्यास इरली वहिनींना घेऊन जा, पण सखाला नको." आणि तेव्हा इरली काकूच हसत हसत पुढे येऊन म्हणत, "आबा, जर मी सखाला घेऊन आले तर सगळा वाडा माझ्यावर रागवेल. तेव्हा तुम्ही आता निघा, मी पुढच्या वेळी त्याला घेऊन नक्की येईन." आणि नंतर ती पुढची वेळ कधी आलीच नव्हती. एकदा काय झालं होतं, आमच्या इरली काकू रमा काकूंना बरं नाही म्हणून सखाला घेऊन 2 दिवसांकरता कोल्हापूरला गेल्या होत्या. त्यावेळी दुसऱ्या दिवशी आत्या आणि विठ्ठल काकांनी सखाला जाऊन परत आणलं. तेव्हा इरली काकू मात्र 4 दिवस आपल्या माहेरचा पाहुणचार जोडून परत आल्या होत्या. ह्या अशा छान दिवसात एकदा आमच्या आनंदी आत्यानं नागो काकांना सखाला मांडीवर घेऊन सातमाईंच्या पारावर रडताना बघितलं. तेव्हा धसकून तिने "काय झालं नागो?" म्हणून त्याबद्दल विचारलं, पण त्यांनी "काही नाही गा अक्का" असं म्हणून सांगायचं टाळलं होतं, कारण एकदा सातमाईंनीच त्यांना सांगितलं होतं, "सखावर आमच्या रक्षणाचा पदर घातला गेला नाही. सखा लवकरच जाणार आहे आणि आम्ही काहीही करू शकणार नाही, तेव्हा मनाची तयारी ठेवा." हे भयंकर भाष्य त्यावेळी वाड्यात आपण सांगितलं तर त्याचा किती भयंकर परिणाम होईल हे नागो काकांना माहिती होतं. म्हणून त्यांनी ते सगळ्यांपासून लपवून ठेवून ते दिवस रात्र सातमाईंजवळ सखाला वाचवा म्हणून विनवीत राहिले होते. पण त्यावेळी त्यांना माहिती होतं सातमाई बोलतात ते खरं होतं आणि हे आक्रीत घडणार हे नागो काकांना अगोदरच माहिती होतं. पण त्या आक्रीताला निमित्त मात्र मी झाले होते. आमच्या सर्वांचा लाडका सखा गेल्यानंतर इरली काकूंचे ते सगळ्यांना "तुम्ही माझ्या सखाला खाल्लं, सरस्वतीने तिला ठार मारलं" हे बोलणं किती भयंकर होतं हे तुम्हाला आता कळलं असेल ना. आमच्या सखाचं अस्तित्व आमच्या वाड्यातून पुसलं गेल्यावर सातमाईंच्या वाड्यात 3-4 महिने फक्त रडारड चाललेली होती. त्यावेळी कोणाच्याही माझघरात चूल पेटून तव्यावर भाकरी पडली नव्हती, तर आमच्या वाड्यावर दौलती काका, राम काका, लिंबोण्या काका, सदप्पा काका, किन्ना काका, आरा काका, दाजी काका यांच्या वाड्यातनं सकाळ संध्याकाळ जेवण यायचं. पण हळूहळू वाड्याला सखा नसण्याची सवय झाली होती. पण त्या आठवणी कोणाला विसरता येत नव्हत्या. आनंदी आत्या तर तिने काढलेले ते सखाचे कृष्ण जयंतीचे फोटो घेऊन रात्रंदिवस रडत बसायची. त्यावेळी आमचे सुरेश रमेशसुद्धा वाड्यात आले होते आणि काय करायचं आता असं म्हणून भांबावून आजीकडे जाऊन रडले होते.
तेव्हा आजीनी आत्याची ती अवस्था बघितली आणि एकदा ती नसताना तिने तातूच्या मदतीनं सख्याच्या कपड्यांचं गाठोडं बांधून त्याच्यात त्याचे सगळे फोटो, त्याची खेळणी ठेवली आणि ते गाठोडं बांधून वरच्या माळ्यावर टाकून दिलं. तेवढ्यापुरतं तरी आजीने आत्याच्या त्या सखाच्या आठवणी पुसायचा प्रयत्न केला होता. पण त्याच्या आठवणीनंतर कधी अगदी आजसुद्धा पुसल्या गेल्या नव्हत्या, ही गोष्ट वेगळी आहे. आता म्हणतात ना, कुठल्याही दुःखाला काळासारखं दुसरं औषध नाही. पण आमच्या इरली काकूंनी त्या काळाला सुद्धा हरवलेलं होतं. त्या दिवशी प्रत्येक क्षणाला आपलं पोरगं नुकतंच गेलंय अशा त्या आकांत करत राहिल्या होत्या. आणि त्या आपल्याबरोबर आम्हा कोणालाही सखाचा विसर पडू देत नव्हत्या. आमच्या इरली काकूंच्या ह्या अशा अनैसर्गिक वागण्यानं त्यांच्या तब्येतीची सगळ्यांना काळजी वाटायला लागली होती. इरली काकूंची तब्येत इतकी ढासळली होती की त्यांच्या गळ्याची हाडं दिसून हाडांचा सापळा तयार झालेला होता. आजी आणि आत्या त्यांना 4 घास कसे तरी भरवीत त्यावर त्या जगत होत्या. कधी कधी तर त्या एवढा त्रागा करत की रामदास काका त्यांचा त्रागा सहन न होऊन सातमाईंच्या पारावर जाऊन ढसा रडत बसत. त्यावेळी त्या कोणाचंच ऐकत नसायच्या. आजीच आम्हा सगळ्यांना म्हणायची, हे बघा त्याच्याजवळ कोणी जाऊ नका, त्याला एकट्याला रडू द्या, नाहीतर माझं ते लेकरू दुःख उरात कोंडून उरू फुटून मरेल. इरली काकूंच्या या अशा अनैसर्गिक वागण्यानं आमच्या सखाच्या आत्म्याला देखील त्रास होईल असं आम्हाला वाटायला लागलं होतं. त्यात इरली काकू सखाच्या श्राद्धाचं सगळं कोल्हापूरला आपल्या माहेरी जाऊन करून येत, तर आम्ही इथे करत होतो. कधी कधी तर आम्हा सगळ्यांना वाटत असे की जिवंतपणे आमचा सखा जितका आमच्याजवळ होता तितका त्याच्या मृत्यूनंतर इरली काकूंनी त्याला आमच्यापासून लांब केला. आमच्या इरली काकूंच्या तब्येतीकडे आणि त्यांच्या दुःखाकडे बघून आमच्या वाड्यात त्यांनी कोणाला काहीही बोललं तरी सगळेजण त्यांना एका शब्दानं बोलत नसत. फक्त एकदा माझ्या आईचा संयम संपला आणि तिच्या हातून ती आगळीक घडली. इरली काकूंना भेटण्यासाठी त्यांच्या माहेरच्या मंडळीतनं नेहमी कुणी ना कुणी येत असत. त्यावेळी ती मंडळी इरली काकूंना 8 दिवस राहायला बोलवत. पण आश्चर्य म्हणजे नेहमी आमच्या वाड्याला आणि आम्हाला शिव्याशाप घालणाऱ्या आमच्या इरली काकू माहेरी जायचं मात्र नाव काढत नसत. तसंच आपलं माझघर सोडून हल्ली त्या बाहेरच्या कुठल्याच खोलीत जात नसत. त्यात आता तर त्या माझघरात झोपतही होत्या. एकदा माझी आजी त्यांना म्हणाली की इरले, तू रामदास आत्मा तुका 4 दिवस आबांच्याकडे जाऊन या, तशानं तुम्हा सगळ्यांना जरा मोकळं वाटेल. आणि कधीही आजीला उलटून न बोलणाऱ्या इरली काकू एकदा मुसळून म्हणाल्या, मी माझं हे माझघर सोडून कुठे जाणार नाही, तुम्ही कुणी माझी चिंता करू नका. तेव्हा आजी गप्प तिथनं निघाली, सातमाईंच्या पारावर जाऊन बसली. आमच्या इरली काकूंच्या मनाचा तोलच ढासळलेला होता. त्या फक्त तुम्ही माझ्या सखाला खाल्लं एवढंच म्हणत आम्हा सगळ्यांना शिव्या घालत राहिल्या होत्या. फक्त त्या आमच्या आत्याचं मात्र थोडंसं ऐकायच्या. माझ्या आईचं प्रकरण झाल्यापासून त्यांनी माझ्या आजीशी देखील अबोला धरला होता. कधी माझे काका किंवा बाबा आपल्या मोठ्या भावाची ही परिस्थिती बघून त्यांना आपल्या चुलीकडे 4 घास खाण्यासाठी नेऊन त्यांची समजूत काढत. पण असे आमचे रामदास काका कोणाच्या चुलीजवळ जाऊन बसले की इकडे इरली काकू रडून रडून आपले हातपाय आपटून एवढा आकांत करत की काका आपलं जेवण अर्धवट सोडून सरळ उठून आपल्या चुलीजवळ इरली काकूंच्या समोर जाऊन खाली मान घालून बसत. त्यानंतर त्या थंड व्हायच्या. त्यात आता त्या आत्मा तुकादादाला 1 मिनिटसुद्धा मोकळं सोडत नसत. ते शौचाला गेले तरी त्यांच्याबरोबर जाऊन दूर उभ्या राहून नंतर त्यांना आपल्याबरोबर घेऊन येत असत. आमच्या आत्मा तुकादादा तर आपल्या आईचा हा कैदखाना, तिचं ते सतत रडून त्रागा करणं बघून बघून अगदी हरवल्यासारखे झाले होते. ते नेहमी आपल्या वडिलांच्या शेजारी खाली मान घालून आपल्या आईचं रडणं ऐकत राहत. पण त्या दोघांचे कान मात्र आमच्या ओसरीवर बसलेल्या पोरांच्या कुजबुजण्याकडे असत. पूर्वी सगळ्यांच्या हसण्या खिदळण्यानं गजबजून जाणारा आमचा सातमाईंचा वाडा अगदी आताच कोणाचं तरी वाड्यात मयत झाल्याप्रमाणे शांत असे. त्यात काय झालं, आमच्या इरली काकूंच्या ह्या पोरांनी माझा सखा खाल्ला असं आम्हाला सतत म्हणण्यानं आमच्या लहान मुलांच्या मनावर आमच्याही नकळत एक भयंकर अपराधीपणाची भावना खोलवर रुजली. त्यामुळे कधी आम्ही पोरं आमच्या ओसरीवर जरा मोठ्यानं बोललो किंवा हसलो की आमच्या नजरा आपोआप इरली काकूंच्या माझघराकडे वळून आम्हाला एकदम चोरट्यासारखं होऊन आम्ही गप्प बसायचो. या सर्व वाईट दिवसात मी माझ्या अनेक रात्री गुपचूप रडून घालवल्या होत्या.
सखा माझ्यामुळे मेला हे एक भयंकर सत्य माझ्या मनात खोलवर रुजलं होतं. त्यानंतर अनेक वेळा मी आजारी पडले, खूप रोडावून गेले, पण नंतर त्या सगळ्याची सवय होऊन मी जरा सावरले. आजी आणि आत्यासुद्धा आता फार खांगल्या होत्या. आमची संध्याकाळी गजबजणारी ओसरी आता शांतपणे झोपलेली असे. या दिवसात आमच्या वाड्यात कुठलाही सण साजरा झाला नव्हता की कोणाच्या चुलीवर कधी कसलं गोडधोड शिजलं नव्हतं. आमच्या कोणाचं कुठं येणं जाणं झालं नव्हतं. त्यात आमच्या इरली काकूंच्या वागण्याची आता गावात घरोघर चर्चा सुरू झाली होती. इरली काकूंना साधं कोणी भेटायला आलं की त्या रडून एवढा गोंधळ घालत का नंतर त्यांना भेटायला येणारा कदाचित विचार करत असेल की कुठली दुर्बुद्धी झाली आपल्याला आणि आपण इथे आलो. आणि अशा ह्या परिस्थितीत मी, आत्मा, तुकादादानं आणि आमच्या यमी चिंगीनं एक भयानक गोंधळ करून ठेवला. त्याचं काय झालं, आमच्या बाभळीच्या रानात झपाटा आहे हे तुम्हाला आणि अख्ख्या मांजरीवाडीला माहिती आहे. आता तिथे झपाटा आहे हे माहीत असून देखील कोणी मुद्दाम संध्याकाळच्या वेळी तिथं गेलं तर त्याला तो झपाटा होतो ही गोष्ट खरी होती. पण कोणाला काही माहीत नसताना कोणी चुकून संध्याकाळी तिथे गेलं तर त्याला मात्र तो झपाटा काही करत नसे ही सुद्धा तितकीच खरी गोष्ट होती. त्यामुळेच आमचा तातू 6-6:30 वाजले की सातमाईंच्या समयीत तेल घालून त्यांच्यासमोर पाणी ठेवून वाड्याची दोन्ही दारं बंद करून घ्यायचा. आणि तुम्हाला मी सांगते, बरोबर 7 वाजता सातमाईंच्या समोरची समई कोणी फुंकर मारून विझवावी तशी विझली जाऊन सातमाई झोपायला जात असत. एकदा का सातमाईंची समई विझली, त्या झोपायला गेल्या की आमच्या बाभळीच्या झाडावरचा झपाटा खाली उतरून मनमस्त आपल्या बाभळीच्या रानात फिरायला मोकळा होत असे. म्हणजे आमची तशी धारणा होती आणि ती धारणा सत्य होती. या झपाट्याला आव्हान देणाऱ्या आमच्या इंदू आजीच्या सौभाग्याला ह्याच झपाट्यानं खाऊन टाकलेलं सगळ्या मांजरीवाडीने बघितलं होतं. त्या सांगायचं म्हणजे अशा या झपाट्यामुळे जर रात्री कोणी आमच्या वाड्याच्या पुढच्या दारापाशी आलं तर ते पुढचं दार उघडलं जाई, पण मागचं दार मात्र कुठल्याही कारणास्तव उघडलं जात नसे. तसं अगदी काही खास कारण घडलं तरच फक्त माझी आजी ते दार उघडून मागच्या दारी जात असे, अन्यथा ते दार कधीच रात्री उघडलं जात नसे. आमची आजी तर म्हणत असे, हा आमच्या बाभळीच्या रानातला झपाटा रात्रभर त्या बाभळीच्या रानात फिरून नंतर तो आमच्या बंद दारासमोर दबा धरून ते दार उघडण्याची वाट बघत लपून बसून राहतो आणि अशावेळी जर ते दार उघडलं गेलं तर तो त्या बाहेर आलेल्या व्यक्तीला झपाटून वाड्याच्या आत येऊन नंतर काय करेल याचा भरवसा नाही. तसं तो सकाळी त्या बाभळीच्या रानाबाहेर कधीच येत नसे, कारण आमच्या सातमाईंनी त्यांना तिथे अडवून ठेवलेलं आहे. आता आजीचं हे झपाट पुराण आम्ही अगदी आमच्या बालपणापासून बाळकडू प्यायल्याप्रमाणे ऐकत आलो होतो. त्यामुळे आम्हाला आता आमच्या सातमाई किंवा आमचा झपाटा याचं काही कौतुक उरलेलं नव्हतं. ते दोन्हीही अगदी आमच्या घरातले झाले होते. म्हणतात ना, सततच्या सहवासानं भूतसुद्धा आपलं वाटू लागतं. हाच प्रकार इथे झाला होता. मी तुम्हाला आम्ही घातलेल्या गोंधळाचं सांगत होते. तर तो बुधवार होता. इरली काकूंना खूप ताप भरून त्यांचं डोकं फार ठणकत होतं. त्यांना आता महिन्यातनं 2-3 वेळा तरी असं डोक्याला फडकं गच्च बांधून झोपून राहावं लागत असे. त्यावेळी काकूंना रडताना त्रास होत असल्यामुळे त्या गप्प झोपून राहत. त्यावेळी फक्त आत्या किंवा आजी त्यांच्याजवळ बसून त्यांना सांभाळत असे आणि असं हे इरली काकूंचं आजारपण सुरू झालं की त्या 2-3 दिवस तरी झोपून राहत. इरली काकूंनी स्वतःच्या आणि सगळ्यांच्या डोक्यावर मनस्तापाचा पगडाच घातलेला होता. आमच्या इरली काकूंचं असं आजारपण सुरू झालं ना की त्यावेळी मात्र आमचे आत्मा तुकादादा आम्हा मुलांमध्ये बसायला किंवा खेळायला मोकळे होत असत. म्हणजे माझी आजी किंवा आत्या त्यांना मुद्दाम बाहेर पाठवायच्या. तेव्हा रामदास काकासुद्धा आपल्या भावांबरोबर जेवून खाऊन जरा निवांत होत असत. त्यामुळे आमच्या वाड्यातनं आता एक विचित्र वातावरण तयार झालं होतं. काकू अशा आजारी पडल्या की आमचा वाडा मोकळा होऊन वावरायचा. कधी नाही ते रामदास काका जरा पूर्वीसारखे हसायला बोलायला लागत तर आम्ही पोरं तुकादादाच्या डोकीवरच्या चापट्या हसत हसत खाऊन हसत असू. त्यावेळी वैतागून तो म्हणायचा, आईला ह्या पोरींना मारलं तरी हसतात. मग आम्ही आणखीन हसायचो. पण नंतर काय एकदा इरली काकू बऱ्या झाल्या की पुन्हा वाडा शांत व्हायचा. इरली काकूंचे हुंदके ऐकत उदास होऊन जायचा. त्या दिवशी इरली काकू डोक्याला गच्च फडकं गुंडाळून आपलं नेहमीचं दुखणं घेऊन झोपल्या होत्या. आत्यानं आत्मा तुकादादाला बाहेर पटलं. तेव्हा कणत इरली काकू म्हणाल्या, आनंदे त्या दोघांना माझ्याजवळ बसू दे.
तेव्हा आजी रागानं म्हणाली, "इरले, ते काही डॉक्टर आहेत का तुझ्याजवळ बसून राहिला? त्यांना आनंदीने बाहेर ओसरीवर पाठवलं आहे, कुठं लढाईला पाठवलेलं नाही त्यांना." तशा कधी नाही ते इरली काकू काही न बोलता कुशीवर वळून गप्प झोपल्या. मग त्या आजी ओसरीवर आल्या बाहेर. त्यावेळी सकाळचे 7 वाजले होते. तेव्हा सदप्पा काका आमच्या वाड्यात आले. ते आल्या आल्या माझ्या आजीच्या पाया पडून म्हणाले, "आई, मी नागोला संगतीला न्यायला आलो आहे. मला एक बैलाची जोडी घ्यायची आहे. नागोला बैलाची चांगली पारख आहे." त्यांना त्यावेळी आजी बरं घेऊन जा असं म्हणाली. आमच्या सांगलीला ना दर बुधवारी जनावरांचा मोठा बाजार भरायचा. त्या बाजारात गाई, म्हशी, बैल, रेड्या, बकऱ्या, कोंबड्या सगळं माती मसण विकत मिळत असे. कोणा शेतकऱ्याला गुरं हवी असतील तर तो सांगलीला त्या बुधवारच्या जनावराच्या बाजाराकडे पळायचा. तातूनं अनेक वेळा आजी आणि नागो काकांना त्याला बैलाची जोडी आणून द्या म्हणून विनवलं होतं. त्यावेळी आमचे नागो काका म्हणाले होते की तातू, आपल्या वाड्यात शर्यत खेळण्यासाठी कोणी बैल खरेदी केलेले नाहीत, तर शेती कामासाठी बैल खरेदी केलेत. बाबा, शर्यतीच्या बैलाची फार उस्तवारी करायला लागते आणि ती करायला इथे वेळ कोणाकडे आहे? त्यावेळी आजी आणि आत्याला सुद्धा नागो काकांचं बोलणं पटलं. त्या गप्प राहिल्या. पण आत्ता आजीला वाटलं की हा तातू आपल्या वाड्यातल्या सगळ्या जनावरांना सांभाळतो आणि तो 2 बैलांसाठी एवढा सगळ्यांच्या मागे लागलाय, तर त्याला एक बैलांची जोडी घेऊन द्यावी. शर्यतीत खेळण्यासाठी नाही, तर त्याची एक हौस म्हणून. तसं आजीने आत्याला बोलवून ते सांगून म्हणाली, "आनंदे, अनाईसे सदप्पाबरोबर नागो सांगलीच्या जनावरांच्या बाजारात जातोय, तर त्याला तातूला त्याच्याबरोबर नेऊन त्याच्या पसंतीची एक बैलजोडी मी नागोला घेऊन द्यायला सांगणार आहे." आत्याही म्हणाली, "आई, हे मी तुला मागेच सांगणार होते." आणि हे ठरल्यावर आजी नागो काकांकडे काही रुपये देत म्हणाली, "नागो, तू यावेळी तातूला बरोबर घेऊन जा, त्याला आवडतील ती बैलाची जोडी घेऊन दे." हे ऐकल्यावर तातू तर आजीला आणि आत्याला धरून नाचायला लागला. इतका त्याला आनंद झाला. आमच्या सदप्पा काकांचे एक नातेवाईक सांगलीला राहत होते आणि त्यांच्याकडे त्यांच्याबरोबर नागो काका आणि तातू 4 दिवस राहणार होते. कारण जनावराचा तो बाजार 4 दिवस भरायचा. प्रत्येक दिवशी नवे नवे बैल विक्रीला येत असत. त्यामुळे कुणी एखादी बैलजोडी खरेदीसाठी पसंत केली तरी या 4 दिवसात सगळ्या बैलांना बघून शेवटच्या दिवशी खरेदी केली जात असे. सदप्पा काकांबरोबर तातू आणि नागो काका सांगलीला रवाना झाले. ते आता 4 दिवसांनंतर येणार होते. आता आमचा तातोबा वाड्यात नसल्यानं वाड्याची संध्याकाळी दोन्ही दारं बंद करण्याची, तसंच जनावरांचं चारा पाण्या पाहायची कामं आजीने आत्मा आणि तुका दादावर सोपवली. आम्ही पोरं त्यांना कामात मदत करणार होतो. आमच्या इरली काकू आजारी झाल्या आणि आत्यानं आमच्या दोन्ही दादांना बाहेर ओसरीवर पाठवलं. तेव्हा खूप दिवसांनी आमचे ते 2 दादा आमच्यात खेळायला आले. याचा आम्हा पोरांना अतिशय आनंद झाला. आम्ही पोरांनी लगेच त्यांचे हात धरून हलकेच दबक्या आवाजात त्यांच्या नावाचा हात उंचावून जयघोषसुद्धा केला. त्या दुपारी आमचे बाबा आणि काका शेतावरून जेवायला वाड्यात आले. तेव्हा त्या सगळ्यांनाच आत्मा आणि तुकाबरोबर आम्हा सगळ्या मुलांना बघून फार बरं वाटलं. शिवकाका तर म्हणाले सुद्धा की रामदास दादा, आज उसरी भरल्यासारखी वाटते. आणि कधी नाही ते माझे बाबा सगळे काका त्या दुपारी आम्हा मुलांसह ओसरीवर एकत्र जेवायला बसले. तेव्हा कितीतरी दिवसांनी ती भरलेली पंगत बघून आजी आमच्याबरोबर जेवायला बसली होती. जेवण आटपल्यावर पान खाताना आजी म्हणाली, "रामदास, आज नागो आणि तातू हवे होते रे." खरंच आज खूप दिवसांनी सगळे भाऊ असे ओसरीवर आपल्या आई आणि बहिणीबरोबर बसले होते. आमचा सखा जाण्यापूर्वी घरातल्या माणसांची बैठक नेहमी ओसरीवरच असायची. आम्ही मुलं तर तिन्ही त्रिकाळ ओसरीवर धुडगूस घालत राहायचो. आमची ओसरी त्यावेळी कधीच रिकामी नसे. पण सखाच्या जाण्यानंतर आमची ती नेहमी भरलेली ओसरी नंतर रिकामीच राहायला लागली होती. माझी नेहमी ओसरीवर बसून काही ना काही करणारी आजी आता आपल्या इरलीचं ते रडणं बडबडणं ऐकायला नको म्हणून नेहमी आनंदी आत्याच्या चुलीकडे नाहीतर सातमाईंच्या पारावर बसलेली असे. श्रोते हो, या प्रकरणाचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग उद्या ह्या प्रकरणाचा शेवटचा भाग ऐकायला विसरू नका. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल.